हे बेसन पीठ आहे, चण्याच्या डाळीचं पावडर, हे मीठ टाकलेलं आहे एवढं, हे हिंग पावडर आणि हे ओव्याचं पावडर आहे. आता हे पाणी आणि हे तेल, डो बनवण्यासाठी तळण्यासाठी तेल जास्त तेल घ्यायचं आहे. शेवळ, आता हे बेसन जे आहे नमकीन चण्याच्या डाळीचं, तर लाखोरीची डाळ पण वापरतात. लाखोरीच्या डाळीचं बेसन ट्रेडिशनल पद्धतीने पहिले वापरायचं, पण आता कोणत्या कारणाने ते येऊन नाही राहिलं बाजारात हे माहिती नाही, पण पहिले लाखोरीच्या डाळीचं बेसन फारच चवदार हे शेव लागायचं. आता मी गॅस सुरू केलेली आहे, हा डो बनलेला आहे. हे मी 3 ग्लास पीठ घेतलेलं आहे, ते दाखवण्यासाठी तेवढा टाकलेला आहे. आता कढईत मी अर्धा लिटर तेल टाकते. गॅस फुल ठेवते, कारण का हाय फ्लेमवरच ते तळायचं आहे. आणि हे बेसन पीठ ह्या गंजामध्ये याच्यासाठी घेतलेलं आहे की ते मी 4 ग्लास पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात इतकं मीठ घेतलेलं आहे, हिंग घेतलेलं आहे आणि ओव्याचं पावडर घेतलेलं आहे. तर ओव्याचं पावडर प्रमाणाचा खूप कमी घ्यावं लागते, कारण का त्याची जे उग्र टेस्ट आहे ती ह्या शेवची टेस्ट कमी करते, म्हणून त्याचं प्रमाण खूप कमी घेतलं मी. अर्धा चम्मच वगैरे घेतलं फक्त, कारण का ते मग काळपट वगैरे दिसते, का ब्लॅक दिसते, हे छान नाही वाटत. आणि जास्त जर झालं तर चव पण छान नाही वाटत. शेवची जे ओरिजिनल शेवची चव आहे ती येत नाही. आणि हे लवकर पलटवावं लागते, त्याची गरमीने हे कठीण होते, जे काही कच्चं राहत नाही. तर ही एक प्रकार आणि हे असं एक साईडने फिरवायचं. आजकाल साचा येत आहे, पहिले लाकडाचा साचा राहायचा आणि पहिले वापरायचं लाकडाचा साचा. आता लोखंडाचा पण साचा येतो, हा येतोही. आणि हा माझ्याकडे मला एका हाताने फिरवायला तिथेच मी खायला जमली, त्याच्यामुळे मी हा साचा व्यवस्थित बसले का ते चांगलेलं आहे. ते खांची जे दिसत आहे ना, त्याने बरोबर मी ते व्यवस्थित बसवलं वरून असं थोडंसं जर खाली वर एखादं नाही तर साईडने ते पीठ बाहेर निघतं, म्हणून पहिले ते व्यवस्थित बसलं खाली टाकलं आणि नंतर ते हे टाकलं याचं गोळा. आणि आता गॅस फुल झालेला आहे. पहिले पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे, डब्बा वगैरे, कारण का डब्यात भरून ते शेव बनेल. 3 ग्लासाची खूप सारी शेव बनेल. हे बघा शेव झालेले आहे. आणि आता परत मी काही शेव काढायचे आहे. तर हे गॅस माझी गरम तेल झालेलं होतं, कमी केलं आणखी परत त्याला फुल करून ते झाऱ्याने काढणार. आणि हे फुल गॅसवर लवकरच पलटवावं लागते लगेचच, कारण का हे शिजत राहण्याची वस्तू नाही आहे, ती लवकरच शिजते आणि बाहेर काढल्यावरही त्याच्या अंगच्या गरमीनं शिजून येते आणि याचा कलर लगेचच लालसर होऊन जातो. म्हणून ही लवकरच काढायचं आहे, काळजी घेऊन. कारण का तर हे
स्नॅक्स म्हणून खूप छान वाटतं, आवडीने खातात. म्हणजे क्रिस्पी पोहे, चिवडा यांच्यासोबत थोडं हे पण राहते खायला. कधी 4 वाजताची भूक वगैरे लागली तर आवडीने खातात लोक घरचे नाश्ता. अशा पद्धतीने ही सोय झाली आहे. हे कसं एकाच हाताने गृहिणीसाठी खूप इझी आहे बनवण्याची पद्धती. आता याच्यावरच हे काम करावं लागतं तळण्याचं वगैरे थोडंसं. तर मग हे असं दोन्ही हात एक हाताने पकडून दुसऱ्या हाताने फिरवलं इझिली त्याची शेव बाहेर निघते. आणि कधी गॅस कमी जास्त पण करावं लागतं, असं काही नाही की अंदाज पाहून केला की. आता बघा हे शेव आहे ना शिजले आणि आता डबल कलर ठेवले आणि आता हे त्याच्या आमच्या गरमीनं शिजून जाईल असं वाटत नाही पाहा लागत की हे तेलातच शिजले पाहिजे. हा पदार्थ एक खूप बारीक आहे त्याच्यामुळे लवकर अंदाज येतोच शिजण्याचा. अशा पद्धतीने ही शेव बनवलेली आहे. दिवाळीमध्ये आवर्जून बनवावंच लागते. तरी पण कधी कधी चिवड्यासोबत, पातळ पोह्यासोबत, जाड्या पोह्यासोबत आणि कधी कधी नमकीन चिवडा वगैरे बनवायचा म्हटला तर त्यासोबत हे शेव असतात. पोह्यासोबत म्हटलं तर हे शेव असतात. कधी काजू, बदाम ते जे नट्सचे प्रकार आहेत ते तळून त्याच्यात हे शेव मिक्स केले की थोडी साखर, आमचूर पावडर ह्या वस्तू टाकल्या की त्याची टेस्ट थोडी अलग होते. असे प्रकार वरणात भरून ठेवण्यासाठी पण चांगला पदार्थ आहे हा. कोणत्याही पदार्थामध्ये मिक्स केलं की त्या पदार्थाची चव वाढते. हा एक इंडियन पदार्थ आहे. तुम्हाला कोणत्या चवीचं पाहिजे? स्पायसी चव, चटपटी चव, प्लेन चव, हे सगळं नंतर बनवून ठेवलं की त्या चवीची जे आवडीनुसार घेतात आणि खातात. असं हे आता मागे सांगितल्याप्रमाणे हे शेंगदाणे, फुटाणे चिवड्यात वापरतो. त्याच्यात थोडंसंच टाकून साईडने गाजर ते मी सांगितलेलं आहे पहिले नमकीन, जाडे पोहे किंवा उपमा त्याच्यात वरून असं भुरभुरायला, कारण का हे बारीक शेव आहे खूप, तर त्याच्यावर असं भुरभुरायला म्हणजे वरून असं थोडं देतो. आणि जे फक्त हे उपवासाला नाही वापरत. हे जे बेसन आहे याच्यामध्ये बॉईल आलू करून ह्या बेसनमध्ये जेव्हा मिक्स केल्या जाते तर ते आलू भुजिया ह्या नावाने प्रसिद्ध आहे. फक्त हे बेसन कोरडं त्या आलूची पेस्ट बनवून त्याच्यात हेच वापरतात. मीठ जे काही वापरतात पण हेच असते. ते आलू भुजिया आजकाल ऑल इंडिया फेमस झालेलं आहे, मुलांना आवडत आहे. पण ती पद्धत हीच आहे. एक फक्त बेसन पिठाची किंवा लाखोरीचं पीठ किंवा आलूमध्ये मिक्स करून हे बेसन ते शेव ते आलू ते भुजिया शेव म्हणून
ओळखलं जातं. अशा पद्धतीने हे आहे. बाहेर वगैरे जावं लागलं तर या डब्यात भरून ठेवला किंवा बाहेर हॉस्टेलमध्ये वगैरे मुली जातात. तर हे सोबत असलं म्हणजे त्यांच्या स्टडी टाईमला वगैरे भूक लागली कधी तर घेता येते, कधी मुलांकडे गॅस लावणे किंवा त्यांना वेळ मिळत नाही तसं बघा घरचे